हॅलो एव्हरीवन. आज आपण पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस याबद्दल जाणून घेणार आहोत. सध्या भारतामध्ये पी-सी-ओ-डीचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. तर काय आहे हे पी-सी-ओ-डी? पी-सी-ओ-डी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. हे 16 वर्षाच्या मुलीपासून ते 50 वर्षाच्या महिलेला म्हणजे मेनोपॉजला आलेल्या स्त्रीला सुद्धा हे होऊ शकतं. यामध्ये काय होतं, इरेग्युलर पिरियड्समुळे मंथली जे एक रप्चर व्हायला हवं आहे ते न झाल्यामुळे त्याचं रूपांतरण हळूहळू सिस्टमध्ये होतं. आता याचे सिम्पटम्स काय काय आहे? डिलेड पिरियड्स, इरेग्युलर पिरियड्स, इनफर्टिलिटी म्हणजेच कन्सीव्ह करायला त्रास होणे, फेशियल हेअर ग्रोथ, ॲक्ने, पिंपल्स, सडन वेट वाढणे किंवा खूप हेअरफॉल होणे, हे याचे सिम्पटम्स आहेत. आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हे एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. याचं मेनली याची फॅमिली हिस्ट्री असू शकते, याचे हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे हे होतं आहे. त्यानंतर यामध्ये जे लोक इन्सुलिन रेझिस्टंट जास्ती आहे त्यांच्यामध्ये याचं प्रमाण जास्ती दिसून येतं आणि यामध्ये आपल्या शरीरातलं अँड्रोजनचं प्रमाण जास्ती वाढलेलं असतं. आता मॉडर्न पॅथीमध्ये यावरती हॉर्मोनल ट्रीटमेंट देऊन उपचार केले जातात, पण त्यामुळे काय होतं आहे, तात्पुरता रिलीफ होतो आहे. जसं तुम्ही मेडिसिन्स बंद केले तसं सिम्पटम्स पुन्हा रिअपिअर होतात. त्यामुळे प्रॉब्लेमच्या मुळाशी जाऊन उपचार करणं खूप गरजेचं आहे. यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन्स आणि काही सिंपल लाईफस्टाईल चेंजेस केले तर तुम्ही याच्यावरती मात करू शकाल. तर तुम्हीसुद्धा या आजाराने ग्रस्त असाल तर आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा ॲट डॉक्टर श्रद्धा स्वीट पिल्स होमिओपॅथी क्लिनिक. थँक्यू. बाय.